तुम्ही सगळे दिल्लीला फिरायला चाललेला, शेतकरी काही शेती नाही करणार का? करणारच आहे. तुम्ही असो नसो, पण तुम्ही असल्यानंतर काय फायदा आहे? धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राजसंचार व पणन मंत्री यांनी कृषी विभागाला धुळे जिल्ह्यातील शेती विकासासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश दिलेत. बैठकीस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, रावसाहेब गिरासे यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की देशाची कापूस उत्पादकता सरासरी 450 किलो प्रति हेक्टर असताना धुळे जिल्ह्यात 300 किलो उत्पादकताही नाही. त्यामुळे येत्या काळात कापसाची उत्पादकता किमान 330 किलो पर्यंत नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आंतरपीक पद्धती, नवीन पिके, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता वाढ यावर भर देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. मिरची, हळद आणि अद्रक यांच्यासारख्या पारंपरिक मसाला पिकांव्यतिरिक्त इतर मसाला पिकांची लागवडीसाठी अभ्यासपूर्ण नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी कृषी विभागाला दिले. तसेच जिल्ह्यात तूर उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे सांगताना ते म्हणले की एकेकाळी आपल्या देशातून कॅनडात तूर डाळ जात होती, मात्र आता परदेशातून आयात करण्याची वेळ आलेली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. सोयाबीन, तीळ आणि सूर्यफूल लागवड क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की दरवर्षी लागवडीखाली क्षेत्र कमी राहिले तर भविष्यात खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावं लागेल व आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती खाद्यतेलाचा पुरवठा बंद झाला तर काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी कृषी विभागाने पारंपरिक शेती पलीकडे जाऊन आधुनिक व पर्यायी शेती पद्धती स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांची भेट घेतल्यानंतर दिल्या निर्देशांची जिल्हा प्रशासनाने अवघ्या 8 दिवसात पूर्तता केली. पालकमंत्री रावल यांच्या हस्ते वीर माता यांना 2 हेक्टर शेत जमिनीचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले. शहीद सैनिक पंढरीनाथ सूर्यवंशी यांना 28 जून 1999 रोजी ऑपरेशन रिनो मोहिमेत वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या मातोश्री इंदुबाई सूर्यवंशी यांना जिल्हा प्रशासनाने वरपाडे तालुका शिंदखेडा येथील गट क्रमांक 37 मधील 2 हेक्टर जमीन प्रदान केली असून त्याचे दस्तावेज यावेळी सुपूर्द करण्यात आले होते. प्रत्येक एरिया निहाय, एकर निहाय किती आपण काय काय पेरणार आहे याच्या संदर्भातलं टार्गेट आपण तयार करण्याचं सांगितलं. त्याचबरोबर खताचं प्रमाण हे कमी करण्यासंदर्भातलं एक टार्गेट आपण ठेवलं पाहिजे, तेही आम्ही याच्यावर चर्चा केली. एक गोष्ट जी आम्हाला मोठी धक्कादायक वाटली की आमच्याकडे जे पिकं आहे, जसं उदाहरणतः कापूस घेतलं तर कापसामध्ये जगाच्या मध्ये सरासरी 750 किलो प्रति हेक्टर ही कापसाची एक सरासरी आहे आणि धुळे जिल्ह्याची मात्र 301 आहे. म्हणजे भारताची जगाची 750 आहे, भारताची त्याची जवळपास 50% म्हणजे 460च आहे. महाराष्ट्राची 348 आहे आणि धुळे जिल्ह्याची 301 आहे. आणि मग आपण मागे पडतोय. जोपर्यंत सरासरी उत्पादकता आपली वाढणार नाही तोपर्यंत जगाशी स्पर्धा आपण करू शकणार नाही. तर धुळे जिल्ह्याने या वर्षी 30% आपला उत्पादकता वाढवण्यासंदर्भात एक प्लॅनिंग करावं आणि त्यावर टार्गेटेड अंमलबजावणी करावी, अशा प्रकारचं मी त्यांना सूचना दिली. आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर साधारणतः जवळपास 7.5 लाख हेक्टर जमीन आहे. त्यातील 2 लाख ही आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची, इतर आमची साधारणतः 2-2.5 लाख इतर म्हणजे शहर आणि इतर कामाची. तर उरलेली जी 4,37,000 एकर जमीन आहे त्याच्यामधलं केवळ 3,77,000 याच्यावरच पेरणी होते. म्हणजे जवळपास 70,000 एकरवर कुठल्या प्रकारची पेरणी किंवा कुठल्या प्रकारची शेती होती. तर आम्ही असा विचार केला की ह्या वर्षी खोलवर जाऊन का पेरणी होत नाही, तिथे काही खडकाळ भाग आहे का, तिथे काय अडचणी आहे का, तिथे कोणी गरीब शेतकरी त्याला पतपुरवठा नाही आहे का, पिण्याच्या किंवा पाण्याच्या सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे का, काय अडचणी आहे हे मायक्रो लेवलवर जाऊन विचार करण्यासंदर्भात आम्ही त्याच्यावर सूचना दिल्या. आणि धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 3,75,000 एकर ही खरीप मध्ये पेरणी होते. रब्बी मध्ये मात्र 1,62 हेक्टर 1,62,000 हेक्टर होत असते. म्हणजे जवळपास खरीप आणि रब्बी मध्ये 2 लाख हेक्टरवर पेरणी होत नाही. तर ते फार मोठं नुकसान
हे देशाचं, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं होत असतं. त्याचे कारण काय, त्याचे कारण मीमांसा काढून त्याच्यावर अभ्यासपूर्वक आपण त्याच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे, असं कृषी विभागाला सूचना पण दिली. एकंदरीत बियाणापासून तर खतापासून तर नियोजन पासून तर ऊर्जापासून, पाण्यापासून तर विक्रीच्या फलनपर्यंत, मार्केटच्या जाईपर्यंत ही सारी प्रणालीचा आढावा घेण्यात आला आणि त्या सगळ्यांची तयारी करण्यासंदर्भातील सूचना देण्यात आली. या मे महिन्याच्या अखेरपर्यंत एक डिटेल प्लॅन त्याच्या माध्यमातून तयार होईल आणि टार्गेटेड पद्धतीने धुळे जिल्हा हा कृषी क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या बैठकीला आमदार गाविताई, खासदार बच्चावताई असे सगळे लोकप्रतिनिधी होते आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल तर शेतकऱ्याची आमदनी वाढली पाहिजे, त्याच्यामधून त्याची सरासरी यील्ड वाढली पाहिजे. या संदर्भातल्या उपाययोजना संदर्भात टार्गेटेड काम करण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आणि त्या प्रकारची सूचना देण्यात आल्या.